हॅलो मित्रांनो, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, नवोदय परीक्षा आली आहे जवळ. 20 जानेवारी 2024ला नवोदय परीक्षा आहे आणि आता आपल्याकडे थोडा वेळ आहे, तर आपण नवोदय परीक्षेची या ठिकाणी तयारी करू शकतो. चला, या ठिकाणी आज आपण काही प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी बघा. पहिला प्रश्न आहे, 24 तास म्हणजे किती सेकंद? मित्रांनो, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा हिट करा. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, 24 तास म्हणजे किती सेकंद? 24 तासाचे सेकंद काढायचे आपल्याला. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला काय करावं लागेल? 1 तास. सुरुवातीला आपण बघूया. 1 तास म्हणजे किती सेकंद? 1 तासामध्ये किती मिनिटं असतात? 1 तासामध्ये 60 मिनिटं असतात. आणि एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? तर एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. लक्षात घ्या. मी काय लिहिलं आहे हे? एका तासामध्ये 60 मिनिट आणि 60 मिनिटामध्ये म्हणजे 60 मिनिटाच्या प्रत्येक एका मिनिटामध्ये 60 सेकंद. एका मिनिटामध्ये वेगळं लिहूया आपण हे. 1 मिनिट 60 सेकंद एका मिनिटामध्ये. ओके, लक्षात घ्या. आपल्याला काढायचे 24 तासाचे. मग सुरुवातीला आपण काय करूया? या ठिकाणी एका तासाचे सेकंद काढून घेऊया. मग एका तासामध्ये 60 मिनिटं असतात आणि प्रत्येक मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. तर याचा गुणाकार करू. 6 6 36 म्हणजे 336 आणि हे 2 शून्य पुढं. म्हणजे 3600 सेकंद एका तासामध्ये असतात. 3600 सेकंद एका तासामध्ये. तर मग 24 तासामध्ये किती? या ठिकाणी 24 गुणाकार करूया. बघा, मग या ठिकाणी साधा गुणाकार करू आपण असा. 4 0 0 4 0 0 4 सक 24 24चे 4 हातचे आले 2 4 त्रिक 12 13 14. त्यानंतर इथे एक प्लस आणि हे देऊ. या ठिकाणी बे 0 0 बे 0 0 बेसक 12 2 हातचा आला 1 बेत्रिक 6 आणि 1 7. बघा, या ठिकाणी 0 4 4 आणि 2 6 आणि 8 86,400 सेकंद कुठं आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. समजले का मित्रांनो? तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, 30,746 या संख्येतील सर्वाधिक स्थानिक किंमत असणारा अंक कोणता? स्थानिक किंमत कोणाची सर्वात जास्त असते? तर आपण जर बघितलं, या ठिकाणी ही संख्या आपण लिहिली 30, त्यानंतर 7 4 आणि 6. हा जो पहिला अंक आहे हा कोण आहे? हा आहे एकक. पहिला अंक जो आहे हा आहे एकक. त्यानंतर हा दुसरा जो आहे हा आहे दशक. त्यानंतर हा आहे शतक. त्यानंतर हा हजार आणि हा आहे 10,000. तर मला सांगा मित्रांनो, यामध्ये सर्वाधिक स्थानिक किंमत कोणाची असणार आहे? 10,000ची. 10,000 म्हणजे या ठिकाणी 1 नंबरचा हा. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, एका साबणाची लांबी 7 सेमी, रुंदी 5 सेमी व उंची 2.5 सेमी आहे. साबणाची लांबी 7 सेमी, उंची अशा पद्धतीने असून एका डब्याची लांबी, रुंदी आणि उंची दिलेली आहे. त्यामध्ये किती साबणा ठेवता येतील? बघा, या ठिकाणी तर एक मोठा डबा आहे. काय म्हटलंय? एक मोठा डबा आहे आणि या डब्यामध्ये आपल्याला छोटे छोटे साबणा ठेवायचे आहेत. आपण कसं करू शकतो? या ठिकाणी लक्ष द्या. तर आपण काय करू शकतो? सुरुवातीला हे जो मोठा डबा आहे त्याचं आपल्याला काय काढायचं आहे? घनफळ काढायचं आहे. तुम्ही ऐकलंय का घनफळ कधी? घनफळ म्हणजे काय असतं बघा. घनफळाचं सूत्र असतं लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. घनफळ असतं लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. या ठिकाणी 2 लांबी या ठिकाणी आपल्याला हे दिलेलं आहे, त्याचबरोबर वर दिलेलं आहे. मग सुरुवातीला जी मोठी आहे ती आपण लिहून घेऊ. म्हणजे या ठिकाणी 56 गुणिले या ठिकाणी 40 आणि गुणिले या ठिकाणी 25. त्याचबरोबर जी आपल्याला दुसरी संख्या दिलेल्या आहेत, साबणाची लांबी रुंदी उंची, ती पण लिहून घेऊ. 7 गुणिले 5 गुणिले 2.5. आता आपल्याला भाग द्यायचा आहे. मग भाग कसा देता येईल? बघा, या ठिकाणी लक्ष द्या माझ्यासोबत तुम्ही. 7 1 7 7 8 56. त्यानंतर 5 1 5 5 8 40. आता बघा, तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. हा दशांश चिन्ह काढून टाकू आपण आणि एक शून्य वर देऊ. बघा, खालचं दशांश चिन्ह काढा, वर शून्य द्याला. 25 1 25 25 10 50 8 8 64. मग या ठिकाणी 64 गुणिले 10. 64 गुणिले 10 म्हणजे 640. या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 2. चला, समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पटकन लाईक करून द्या. नवोदयची परीक्षा जवळ आली, त्यासाठी आपण ही तयारी करतो आहोत. पुढचा प्रश्न बघा. एका विद्यालयाच्या ग्रंथालयात निरनिराळ्या विषयावरील पुस्तकं या ठिकाणी दिलेली आहेत.
आणि एक हा पुस्तकाचा बॉक्स म्हणजे 50 पुस्तकं, लक्षात ठेवा. एक म्हणजे 50. काय म्हटलंय, वरील चित्रालेख वाचून सांगा की कोणत्या विषयातील पुस्तके सर्वात कमी आहेत. कोणत्या विषयाची पुस्तकं सर्वात कमी आहेत बघा. या ठिकाणी गणिताची जर बघितलं आपण तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 5 35 म्हणजे या ठिकाणी 350 आहेत गणिताची पुस्तकं. त्यानंतर जर आपण याचे बघितलं तर 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे 6 5 30 म्हणजे या ठिकाणी 300 पुस्तकं आहेत. हे किती येतं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे हे 400 पुस्तकं आहेत. आणि या ठिकाणी आहेत 150. मग या ठिकाणी जर आपण बघितलं सर्वात कमी पुस्तक कोणत्या विषयाची आहेत तर इतिहासाची सर्वात कमी पुस्तकं आहेत, पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीने आपण आज 5 प्रश्न या ठिकाणी बघितले आहेत. मित्रांनो, तुम्हाला असेच प्रश्न छान छान सोडवायचे असतील तर आमचं या ठिकाणी एक प्रश्न आहे आपल्याकडे, आणखीन एक प्रश्न राहिलेला. तो प्रश्न या ठिकाणी आपण सोडूया. जर तुम्हाला अशा प्रश्नपत्रिका सोडवायची असेल तर आमचं यशस्वी भव ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. यशस्वी भव नावाचं ॲप आहे, त्यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवायला मिळतील. या ठिकाणी बघा, हा प्रश्न सोडूया आपण. काय म्हटलं आहे बघा, 2.5 भागिले 0.5 गुणिले 0.1 वजा 0.05. तुम्हाला एक नियम माहीत असेल कदाचित. बघा, कंचे भागुबेव काय नियम आहे? कंचे भागुबेव. याचा अर्थ काय होतो? तर कंसाचा भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. मग या ठिकाणी बघा, या ठिकाणी कंस तर दिला नाही, मग काय करायचं? आधी भागाकार करायचा, याने याला भाग द्यायचा. दशांश चिन्ह सारख्याच स्थळावर आहे, सारख्या अंतरावर, म्हणून हे कट करून टाकू दशांश चिन्ह आपण. 5 5 25, पहिल्याचं उत्तर आलं 5 गुणिले 0.1 वजा 0.05. आता इथं बघा, 5 1 5, एक स्थळानंतर दशांश चिन्ह म्हणजे 0.5 वजा 0.05. आता छान आहे प्रश्न, बघा आता कसं करायचं. तर 0.5 वजा 0.05 अशा पद्धतीने करावं लागतं ते. दशांश खाली दशांश येणं आवश्यक असतं, लक्षात ठेवा. आता बघा, या ठिकाणी जर मी असं केलं तर काय होईल? या ठिकाणी या 5ला मी 4 करतो, या ठिकाणी एक 0 देऊन एक इकडे हातचा देतो. किती झाले? 10. 10तून 5 गेले 5. या ठिकाणी 4ला 4, दशांश खाली दशांश, 0.45 उत्तर आलेलं आहे. कुठे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. मित्रांनो, आणखीनही व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. या ठिकाणी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. खाली जे काळ्या कलरचं बटन आहे सबस्क्राईबचं, त्याच्यावर क्लिक करा. व्हिडिओला सुद्धा लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.